एकादशीच्या दिवशी पंढरपूरला गेलेला एक वारकरी त्यानं विठ्ठलाच्या मंदिरात असं काय बघितलं की त्यामुळे तो म्हणाला, मी पंढरपूरला कधीच येणार नाही. विठ्ठलाच्या मंदिरात सुरू होता तो नको प्रकार ते पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. पंढरपुरात पुण्य ठिकाणी हा प्रकार सुरू होता. त्यानं त्याचा व्हिडिओ बनवला आणि अक्षरशः तो व्हिडिओ करोडो लोकांनी पाहिलाय. आता पंढरपुरात फक्त हेच पाहायचं राहिलं होतं. इथे इतके लोक असताना देखील असं कसं घडतं, असा एक धक्कादायक प्रकार जो विठ्ठलाच्या मंदिरात घडला. तो वारकरी व्हिडिओ मध्ये म्हणतोय, आता वारी बंद होणार, पंढरपुरात कुणीच कधीच येणार नाही. पंढरपुरातील विठ्ठलाचं मंदिर खूप पुण्य मानलं जातं, जिथं डोकं टेकल्यावर सगळी पापं धुतली जातात. पण त्याच मंदिराच्या आवारात सुरू होता एक धक्कादायक प्रकार, ज्याचा व्हिडिओ या वारकऱ्यानं काढला, जो प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे आता वारी बंद होणार, पंढरपुरात कुणीच येणार नाही. एक दिवस पंढरपूरची आषाढी वाडी बंद पडेल आणि इतकंच नाही तर दर महिन्याला दर एकादशीला येणारे वारकरी देखील पंढरपुराकडे पाठ फिरवतील, असं त्याचं म्हणणं आलं. अतिशय धक्कादायक प्रकार विठ्ठलाच्या मंदिराच्या आवारात घडला. मग नेमका असा तो काय प्रकार होता, नको तो कोणता प्रकार तिथं सुरू होता, काय धक्कादायक प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात सुरू होता, एकादशीच्या पुण्य दिवशी मुहूर्तावर पंढरपुरात कोणता प्रकार सुरू होता, विठुरायाच्या मंदिराच्या आवारात वारकऱ्यांमध्ये नेमकं असं काय पाहिलं की त्यामुळे त्याचा व्हिडिओ वादळासारखा व्हायरल झाला. त्या वारकऱ्याला इतकं का वाईट वाटलं की दर महिन्याला पंढरपूरला येणारा तो वारकरी म्हणतो, मी कधीच येणार नाही, वारी डायरेक्ट बंद होणार. चला ऐकूया त्या वारकऱ्याची आणि विठ्ठलाच्या आवारात घडलेल्या त्या धक्कादायक प्रकाराची घटना. एक वारकरी जो प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला आवर्जून जायचा, पांडुरंगाचा एक निष्ठावान भक्त, दर महिन्याला पंढरीची वाट धरणारा, जो लहानपणापासून पंढरपूरला येत होता, इथं आला आणि त्याला नेहमी प्रसन्न वाटायचं. पण त्याच्यासोबत या महिन्याच्या एकादशीला पंढरपुरात जे घडणार होतं, जो तो प्रकार तो पाहणार होता, तो पाहून तो पंढरपूरला कधीच येणार नव्हता. हा वारकरी जेव्हा घरून निघाला होता, स्वतःच्या गाडीमध्ये हा येत होता, त्यांना आधी तुळजाभवानीचं आणि अंबाबाईचं दर्शन घ्यायचं त्याला होतं आणि मग विठुरायाच्या चरणी लीन व्हायचं होतं, असं त्यानं घरून निघताना प्लॅन केला होता. तो निघाला, आधी तुळजापूरला पोहोचला. देवीचं भव्य रूप, लोकांची अफाट गर्दी, श्रद्धेचा तो महासागर पाहून त्याचं मन भरून आलं. त्यानं दर्शन घेतलं, पण मंदिराबाहेर येताच त्याला एक वेगळं दृश्य दिसलं. मंदिराच्या पायऱ्यांवरती अनेक गरजू अपंग भिकारी लोक हात पसरून बसले होते. त्यांचे चेहरे केविलवाणे होते, कुणाचं हात तुटलेले तर कोणाला पाय नव्हते. त्या लोकांकडे पाहून त्याला थोडं वाईट वाटलं, थोडं विचित्र वाटलं. पण पंढरपूरमध्ये गेल्यावर जो प्रकार तो पाहणार होता, जो अनर्थ पंढरपूरच्या मंदिराच्या आवारात ते पाहणार होते, त्याच्यापेक्षा हे कमीच होतं. त्यांना माहित नव्हतं की पंढरपूरमध्ये ते काय पाहणार होते. नको तो प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात कसा काय सुरू होता, सविस्तर आपण त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलंय. तुळजापूरमध्ये त्याचं मन थोडं विचलित झालं. मग ते कोल्हापूरच्या दिशेनं निघाले. अंबाबाईच्या दर्शनाची ओढ होती. कोल्हापुरात पोहोचल्यावर तीच परिस्थिती. पंचगंगेच्या काठ्यावर नारळ, फुलं, पैसे पाण्यात वाहत होते. पुण्यकर्म चालू होतं, पण तिथं देखील अनेक भिकारी बसले होते. तिथला एक भिकारी थंडीनं कुडकुडत होता, पण त्याच्या अंगावर कोणता शाल टाकायला कोणालाच वेळ नव्हता. दुसरं देवस्थान झालं. त्या मारकऱ्याचं मन विषण्ण होतं. त्याला वाटलं, दोन्ही ठिकाणी काय परिस्थिती आहे. आता पंढरपुरात तो जाणार होता. लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी तो आतुर झाला होता. पण त्याला काय माहित होतं की पंढरपुरामध्ये तो आज एक असा आनंद पाहणार होता की पंढरपुरात नको तो प्रकार विठ्ठलाच्या मंदिरा आवारात सुरू होणार होता, जे पाहिल्यानंतर त्याला इतकं वाईट वाटणार होतं की इथून पुढं तो कधीच पंढरपूरला येणार नाही, अशी शपथ त्यानं घेतली होती. तो प्रकार पाहून त्याला असं वाटलं की पंढरपूरला आता कोणी आलंच नाही पाहिजे. मग तो काय प्रकार होता? आधीचे 2 देव करून ते आता पंढरपूरच्या दिशेनं निघणार होते. हळूहळू आता पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू झालं होतं. जसं पंढरपूर जवळ येऊ लागलं तसं तिकडं जाणाऱ्या गाड्यांची गर्दी वाढू लागली. विठ्ठल नामाचा गजर करत घुमत होता. काही वेळासाठी तो जो वारकरी होता तो सगळं विसरून गेला, त्या भक्तिसागरात न्हाऊन निघाला. अखेर त्या एकादशीच्या दिवशी तो वारकरी भक्तिभावानं पंढरपुरात पोहोचला. शहरात पाय ठेवताच त्यांना एक वेगळी ऊर्जा जाणवली. लाखो चेहरे, पण प्रत्येकाच्या डोळ्यात एकच आस, विठ्ठलाच्या दर्शनाची. त्याची गाडी दूर पार्किंग मध्ये लावली. पायीच मंदिराच्या दिशेनं चालू लागला.
सगळ्यात आधी नामदेव पायरीजवळ पोहोचताच गर्दीचा महासागर उसळला होता. पोलीस बंदोबस्त होता. नुकतीच गर्दी वाढली होती. त्या दिवशी एकादशी असल्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी प्रचंड झाली. पोलिसांचा बंदोबस्त होता. स्वयंसेवक होते. सगळे आपापल्या कामात होते. त्या वारकऱ्यांनी ठरवलं आधी मंदिराला प्रदक्षिणा घालायची आणि मग दर्शनाच्या रांगेत उभं राहायचं. आता नेहमीच येणारे वारकरी होते म्हणून त्यांनी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. प्रदक्षिणा घालता घालता त्याला तो प्रकार दिसला आणि त्या प्रकारामुळे तो जो इतका भक्त होता, जो पंढरपुरात येणारा कायमचा विठ्ठलाचा भक्त होता, तो देखील आता बंद होणार होता. विठ्ठलाच्या मंदिरा शेजारी नेमकं काय प्रकार सुरू होता, इतके लोक असताना प्रकार हा कसा काय घडला, सगळी संपूर्ण माहिती इथून पुढे आपण घेणार आहोत. प्रदक्षिणा मार्गावर चालू असताना सुरुवातीला तुळजापूर, कोल्हापूर मध्ये त्यांना ते जे दिसलं त्याची मोठी आणि भयानक आवृत्ती पंढरपुरात त्यांना दिसणार होती. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो हजारो लोकांची गर्दी होती. तेव्हा चंद्रभागेतून स्नान करून ते पायऱ्यापर्यंत मंदिराकडे यायला निघाले. तेव्हा भरपूर भिकारी दिसले. कुणी आंधळं होतं, कुणी पांगळं होतं, कुणी महारोगी होतं. त्यांची अवस्था पाहून कोणाचंही काळीच पिळवटून जाईल. लोक त्यांच्या पुढे जात होते. काही जण पैसे टाकत होते. बहुतेकांचं लक्ष मंदिराच्या कळसाकडे मात्र होतं. पण आत मात्र वार करायला एक विचित्र प्रकार दिसणार होता, जो मंदिराच्या शेजारीच घडणार होता, जो त्यांनी त्यांच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये ते काढणार होते आणि तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होणार होता. तो नको तो प्रकार काय होता? आधीच त्या वारकऱ्याचं मन अस्वस्थ झालं होतं. ही माणसं देवाच्या दर्शनासाठी इतकी का उत्सुक आहेत? पण देवाच्या लेकराकडे पाहायला त्यांना वेळ नाही. ते हळूहळू पुढे आले. त्यांना एक ॲम्ब्युलन्स दिसली. इतक्या गर्दीमध्ये मंदिराच्या शेजारी लागूनच ॲम्ब्युलन्स का उभी आहे? त्यांना थोडंसं वाईट वाटलं, की कारण वाईट वाटल्यानंतर थोडं अजून हे थोडंसं झाले पुढे, पण काय होणार होतं त्यांना अजून कल्पना नव्हती. ॲम्ब्युलन्स दिसल्यामुळे थोडं त्यांचं मन विचलित व्हायला सुरुवात झालं. त्यांना वाटलं देवाच्या दारात कोणाला काय त्रास झाला असेल, देवाच्या दारात काही अनर्थ घडला नसेल ना, असं म्हणून त्यांनी ॲम्ब्युलन्सच्या शेजारून ते जाऊ लागले. पण त्यांना वाटलं गर्दीत कोणाला काही त्रास झाला असेल. शासकीय आरोग्य सेवेची गाडी पाहून त्यांना थोडंसं आधी बरं वाटलं, पण कुठंतरी शंकेची पाल चुकली. निदान लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था आहे असं त्यांना थोडंसं बरं वाटलं आणि ते पुढे निघून गेले. आणि त्यांनी काय केलं, इकडचा तिकडचा परिसर पाहिला. ॲम्ब्युलन्स शेजारी ते बघू लागले. ॲम्ब्युलन्सच्या शेजारी बरीच गर्दी होती, पण ती गाडी पाहणाऱ्यांची होती. गाडीत कोणाला बसवण्याची घाई नव्हती. वारकऱ्यांना आश्चर्य वाटलं. ते गर्दीतून वाट काढत होते. पुढेसे गेले आणि ते जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही घटना घडली विठ्ठल मंदिराच्या अगदी चिटकूनच त्या ठिकाणी होती. एक ॲम्ब्युलन्स उभी होती आणि ॲम्ब्युलन्सच्या तिथं एक भयंकर प्रकार सुरू होता. कारण की हेच ते दृश्य होतं, हाच तो प्रकार होता, हाच तो नको तो प्रकार होता, जो त्यांनी कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात केली. ॲम्ब्युलन्सचा चालक अगदी ॲम्ब्युलन्सच्या 2 फूट अंतरावरच एक विचित्र घटना घडली. एक असा नको तो प्रकार त्यांना दिसला की ज्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ज्यामुळे ते ॲम्ब्युलन्सकडे पाहू लागले. ॲम्ब्युलन्स ही वैद्यकीय मदतीचे प्रतीक आहे. म्हणजेच कोणाला जर काही मेडिकल इमर्जन्सी आली तर ॲम्ब्युलन्स तिथं असते. पण इथं एक असा प्रकार होता की जिथे ॲम्ब्युलन्सची गरज होती पण ॲम्ब्युलन्स नुसतीच उभी होती. ॲम्ब्युलन्स 2 फुटावर उभी असताना देखील एक प्रकार दिसला. ते पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. काय होता तो प्रकार? तर ॲम्ब्युलन्सच्या चाका शेजारी जमिनीवर एक माणूस विहळत पडला होता. एक भिकारी, त्याच्या पायाला मोठी जखम झाली होती. त्याला एक मलमपट्टी बांधलेली होती. ती मलमपट्टी देखील खूप जुनी होती. त्याला उठता येत नव्हतं. त्याचे डोळे मदतीसाठी गयावया करत होते. ते वारकरी ते पाहून स्तब्ध झाला. त्या माणसाकडे आणि मग ॲम्ब्युलन्सकडे पाहू लागला. वैद्यकीय मदतीसाठी असणारी ॲम्ब्युलन्स 2 फुटावर उभी होती. त्याला ज्याच्या मदतीची गरज होती त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याला काही नेलं नव्हतं आणि त्याच्या बाजूने तो वेदनेने तडफडत होता. हजारो लोक तिथून जात होते. काही जण भिकाऱ्याकडे पाहून जात होते, काही जण त्याच्याकडे दुर्लक्ष करून जात होते. पण कोणी त्याला त्या ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा साधा प्रयत्नही करत नव्हतं. ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर किंवा आतला कर्मचारी जागेवर नव्हता. जणू काय ती गाडी आणि तो जखमी माणूस हे दोघे अदृश्य होते. आता वार करायला, काही करायला काय चालतंय? इतकी माणसं, इतकी श्रद्धा, इतका मोठा उत्सव, पण कुणीच लक्ष देत नव्हतं. लोक दानपेटीत पैसे टाकतात, चंद्रभागेत नारळ सोडून देतात. पण या गरिबाला उपचार करायला कोणाकडे 2 रुपये नाही. त्यांच्या डोक्यात संतापाचे एक तीव्र लहर उठली. हा ढोंगेपणा निव्वळ ढोंगेपणा आहे. ज्याला विठ्ठलाला दिनाचा नाथ म्हणतात, त्या विठ्ठलाच्या दारात एक दिन गरजू मदतीविना तडफडत होता. सगळे वारकरी, सगळे भक्त डोळे लावून आंधळे होते. त्या क्षणी त्या वारकऱ्याच्या डोळ्यातील विठ्ठलाची मूर्ती धुसर झाली.
त्या जागी जखमी भिकाऱ्याच्या वेदनेचा विहळणारा चेहरा आला आणि त्याला कळून चुकलं की हाच खरा देव आहे. तो दगडात नाही तर तो या माणसाच्या रूपात आहे आणि मदतीची याचना करतोय. त्याच्या तळपायाच्या मस्तकात गेली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपला मोबाईल काढला आणि त्याचा हात थरथरत होता, पण त्याचा निश्चय पक्का होता. त्यांनी कॅमेरा सुरू केला. त्या दृश्याला, त्या ढोंगीपणाला, त्या निष्ठ शांततेला आपल्या मोबाईलमध्ये कैद करायला सुरुवात केली. तेव्हा तो वारकऱ्याचा व्हिडिओ हजारो लोकांच्या, लाखो लोकांच्या लक्षात आला. जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तेथील वैद्यकीय व्यवस्थेला आणि प्रशासनाला देखील जाग आली. 2 दिवसातच तो जो भिकारी होता त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरू झाले. खरंच एका व्हिडिओमुळे त्या भिकाऱ्याला मदत मिळाली, पण एक वारकरी विठुरायाचा एक लाडका भक्त त्याच्यापासून नाराज होऊन गेला. हा वारकरी व्हिडिओ काढत असताना आपलं दुःख, आपला संताप त्यानं व्यक्त केला. तो म्हणाला, ज्या देवासाठी आपण एवढ्या किलोमीटर आलो आहोत, इतके किलोमीटर प्रवास करून आलो, तो देव इथं मदतीसाठी ओरडतोय, पण लोकांना का दिसत नाही? या दगडाच्या मूर्तीला आपण काय अर्पण करणार आहात? जेव्हा तुम्ही जिवंत देवालाच मरताना पाहताय. मी नाही येणार परत पुन्हा पंढरपूरला, जिथं माणसालाच माणूस ओळखत नाही, असं त्यानं व्हिडिओमध्ये म्हटलंय. हा व्हिडिओ अतिशय भावनिक होता. हा व्हिडिओ त्यांनी युट्यूबवर टाकला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. अनेकांना तो पटला, अनेकांनी त्यावर टीका केली, पण खऱ्या एका वारकऱ्याच्या मनातील वेदना त्या व्हिडिओमधून लोकांपर्यंत पोहोचली. ही कहाणी आपल्याला विचार करायला भाग पाडते. आपली श्रद्धा, आपली भक्ती आंधळी तर होत नाहीये ना? देव दगडात आहे की माणसात, हे आपण विसरत चाललो आहोत. एक वारकरी कदाचित पुढच्या वर्षी पंढरपूरला पुढच्या महिन्यात येईल की नाही माहित नाही, पण खरंच आपण माणुसकी दाखवणं ही देखील देवाची एक सेवाच असते. इथं सिद्ध होतं. आपल्याला या व्हिडिओविषयी काय वाटतं कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.